या ठिकाणी माणसाच्या अंतःकरणामध्ये सगळ्यात मोठी जर भीती कसली असेल तर ती मृत्यूची. बरं का, सगळ्यात जास्त जर मनुष्य कशाला घाबरत असेल तर मरायला, मृत्यूला. बरं का, म्हणजे आपण आपल्या आयुष्याची वाटचाल करत असताना अंतर्मुख होऊन तसा जर विचार केला तर जाणं हे प्रत्येकाला आहे, जावं प्रत्येकाला लागणार आहे. मृत्यू प्रत्येकाला आहे, जावंच लागणार आहे, जावंच लागणार आहे. आपल्या आयुष्यामध्ये कार्य करत असताना अनेक गोष्टी सत्य असलेल्या आपल्याला अनुभवायला मिळतात, पाहायला मिळतात. त्यापैकी आयुष्यातली एक सत्य असलेली गोष्ट म्हणजे आम्हाला मृत्यू आहे, आम्हाला जावं लागणार आहे. बरं का, एका दृष्टीने जर पाहायला गेलो तर सत्याला माणसाने घाबरायला पाहिजे का? सत्याला माणसाने घाबरायला नाही पाहिजे ना. एकीकडे जर आम्ही पाहायला गेलो सत्याला माणसाने घाबरावं का? नाही घाबरावं. बरं का, पण आम्ही सत्य स्वीकारत नाही म्हणून घाबरतो. आम्ही सत्य स्वीकारत नाही म्हणून आम्हाला मृत्यूची भीती वाटते, म्हणून आम्हाला मृत्यूचं भय वाटतंय. बरं का, संत म्हणतात आठवण ठेवा, आम्हाला या जगाचा निरोप एक दिवस घ्यावा लागणार आहे. आठवण ठेवा, स्मरण ठेवा. एक दिवस मला मृत्यू आहे याचं स्मरण ठेवा, आठवण ठेवा प्रत्येकाने. घाबरून मृत्यू टळणार आहे का? घाबरून मृत्यू चुकवू शकतो का आपण? तिथे काही यमाला दयामाया आहे का? चला जरा जास्तच घाबरले, आता याला राहू द्या जरा थोडे दिवस, घरी काहीतरी याच्या कार्यक्रम आहे तेवढा जरा पूर्ण होऊ द्या, मग नंतर येतो. काय किती जरी आडेवेडे आम्ही घेतले ना, किती आडेवेडे घेतले, आम्ही सगळ्यांना फसवू शकतो. माणूस एवढा विचित्र आहे ना दादा, आलं का लक्षात? आम्ही ज्याला समाजामध्ये सर्वात हुशार माणूस समजतो ना, त्या सर्वात हुशार असलेल्या माणसाला सुद्धा फसवणारी हुशार माणसं आहेत. काय कोणाच्याही डोळ्यामध्ये धूळ टाकू शकतो आम्ही, पण मृत्यूला फसवू शकत नाही, यमाला फसवू शकत नाही, मृत्यूला फसवू शकत नाही. आणि म्हणून मग भगवंत म्हणतात ज्याची भीती वाटते ना, निर्भय राहा, निर्भय राहा. ते जन्म मृत्यू जे आहे ना ते टळलं जाईल. उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा, माऊली म्हणतात. बरं का, जे उपजतय ते नाचतय, ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. घाबरून काय करायचंय सांगा ना, बिनधास्त राहा, निर्धास्त राहा. मृत्यूचं टेन्शन घेऊ नका, विचारग्रस्त होऊ नका मृत्यूमुळे. मग काय करा, कसं जगायचंय, कसं वागायचंय ना, भगवंताने जे आयुष्य दिलंय ना, ते आयुष्य मला शेवटच्या श्वासापर्यंत जगायचं याचा विचार करून फक्त आपलं चित्त देवाला अर्पण करा. चित्त फक्त देवाला अर्पण करा, म्हणजे काय होईल, जो संसार आम्हाला नकोसा वाटतो ना तो पण हवा हवासा वाटेल. बरं का माऊली, संसार जो माणसाला नकोसा वाटतो ना तो पण हवा हवासा वाटेल. ज्याचा तिटकारा येतो ना संसाराचा माणसाला, ज्याचा कंटाळा येतोय ना माणसाला ज्या संसाराचा, तो सुद्धा हवा हवासा वाटेल. फक्त काय करा, भगवंताच्या चरणी आपण चित्त अर्पण करा. तेषामहं समृद्धरता मृत्यू संसार सागरात, भवामी न चिरात पार्थ मय्यावे शीत चेत साम. संपूर्ण सृष्टीची निर्मिती एका देवाने केलेली आहे, भगवंताने केलेला आहे. संपूर्ण सृष्टीची निर्मिती. बरं का मौली, सृष्टीची निर्मिती करत असताना प्रत्येक जीव, प्रत्येक सूक्ष्माहून सूक्ष्म, प्रत्येक प्राणी, प्रत्येक वृक्ष असेल, सजीव असेल, जे जे काही आहे, ही पंचभूत जी दिसत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सगळ्याचा निर्माता तो परब्रह्म आहे. सगळ्याचा निर्माता तो देव आहे. सगळ्याचा निर्माता देव आहे. सगळ्याचा निर्माता देव आहे. बरं का मौली,
आई वडील ज्या मुलांना जन्माला घालतात त्या सगळ्या मुलांची काळजी आई वडिलांना असते की नाही? मुलगा कसाही जरी असला, मुलगा कसाही जरी वागला, मुलगा कसाही जरी राहिला, तरी सुद्धा त्याची ही काळजी आई वडिलांना असते. प्रत्येक आई वडिलांना प्रामाणिकपणे वाटत असते की आम्ही हवतच तर आमच्या मुलाबालांची व्यवस्था करून गेलो पाहिजे. बरोबर आहे की ना? आता तुम्ही जे काही करताय ते तुमच्यासाठी की मुलाबालांसाठी? प्रत्येकाला प्रामाणिकपणे वाटतंय आम्ही हायेतच तर मुलाबालांची व्यवस्था करून गेलो पाहिजे. किंबहुना धनुर्धरा जो मातीची या उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पाप. आईच्या पोटी जन्मलेलं बाळ, प्रत्येक बाळ आईला आवडत असतंय. तसं भगवंताने या सृष्टीवर निर्माण केलेल्या प्रत्येक जीव देवाला आवडत असतो. प्रत्येक प्राणी, प्रत्येक पक्षी, प्रत्येक वृक्ष देवाला आवडत असतो. आणि सगळ्यांची चिंता तो वाहतोय, सगळ्यांची चिंता तो वाहतोय. बरं का माऊली? आम्ही मर्यादित जर विचार केला तर आम्ही मर्यादित आहोत. काय? आम्ही आमच्या पुरता जर विचार केला, फक्त देहापुरता, मी देह आहे, मग आम्ही मर्यादित आहोत. पण आम्ही विशाल असा विचार केला ना, तर येणं जाणं या देहाला आहे. नाशिवंत देह आहे. बाकी जो देह कर्म करणार आहे, कार्य करणार आहे, ती शाश्वत चिरकाल काही काळापर्यंत टिकणारी आहे, काही काळापर्यंत टिकणारी आहे. एकदा शाळेमध्ये गेलो असं, आणि त्या सरांच्या टेबलावर पृथ्वीच्या आकाराचं गोल होतं. पृथ्वीच होती, गोल आकार असते ती, त्याला खालती वरती असा स्टँड आणि ती गोल फिरते, नाही का माऊली? त्या पृथ्वीकडे लक्ष गेल्यानंतर, त्या गोलाकाराकडे असलेल्या त्या सिम्बॉलकडे लक्ष गेल्यानंतर, ज्या वेळेला त्या पृथ्वीकडे माझं लक्ष गेलं की नाही, त्यावेळेला असं विचार करायला लागलो, पृथ्वी एवढी एवढी पृथ्वी आहे, जग एवढंच आहे. आणि फिरवता फिरवता त्याच्यामध्ये बघितलं, अरे बापरे, माझा भारत देश तर एवढाच, त्याच्यामध्ये महाराष्ट्र, मग माझा ठाणे जिल्हा कुठे आहे? एक टिंबा, एक टिंबा असा छोटासा ठाणे जिल्हा भारत देशामध्ये. आमचं कल्याण तालुका, रायते गाव, माझं घर, मी, काहीच नाहीये, शून्य. त्या गोलाकारावर मी कुठे आहे? माझं गाव कुठे आहे? तालुका नाही, तालुका नाही, मी कुठे असणार आहे? शोधायचा प्रयत्न केला तरी सापडणार नाही, कारण जिल्हा एक टिंबा आहे. आपण जसं पूर्णविराम देतो की नाही, तेवढा फक्त एक जिल्हा. बरं का माऊली? पण हा विचार करता करता मी काहीच नाहीये, माझं अस्तित्वच नाहीये, असं ज्या वेळेला वाटलं, त्यावेळेला असा विचार एक मनामध्ये आला की आज विज्ञान एवढं प्रगत आहे, वेगवेगळ्या देशांचा शोध लागतोय, वेगवेगळ्या प्रांताचा शोध लागतोय अजून सुद्धा. बरोबर आहे की नाही माऊली? अजून सुद्धा वेगवेगळ्या प्रांताचा शोध लागतो. म्हणजे जग किती मोठं आहे, पृथ्वी किती मोठी आहे, अंदाजे गोल आहे, अंदाजे गोल आहे. जग किती मोठं आहे, जग अंदाजे एवढं मोठं आहे. अजून अंदाजेच का माहिती आहे का? अजून सापडतंय ना प्रांत, अजून काही क्षेत्राची माहिती मिळते ना, म्हणून अंदाजे एवढा आहे. जग जर एवढं आहे, जग जर एवढं मोठं आहे, तर त्या संपूर्ण जगाला निर्माण करणारा माझा देव किती मोठा असेल बरं? संपूर्ण जगाला निर्माण करणारा माझा देव किती मोठा असेल? कारण त्या देवामध्ये, त्या ब्रह्मामध्ये, त्या परब्रह्मामध्ये जग सामावलेला आहे. आणि तो देव जर माझ्या आत राहून जर माझी सेवा करतोय, तर मी किती मोठा आहे बरं? का वेगळा आहे का? वेगळा आहे का? तोच देव जर माझ्या आतमध्ये राहून जर माझी सेवा करतोय, तर मी किती मोठा आहे?
जोपर्यंत आम्ही देह म्हणून विचार करतो ना माऊली, तोपर्यंत आम्हाला सगळं आहे. सुखदुःख आहे, जय पराजय आहे, मान अपमान आहे, सगळं आहे, उपाध्या आहेत, सगळं सगळं आहे. जोपर्यंत मी देह म्हणून कार्य करतो तोपर्यंत. देहातीत झालो विदेह स्थिती निर्माण झाली, मग मात्र तिथे उपाधी नाही, सुखदुःख नाही, जय पराजय नाही, मान अपमान नाही, काही नाही, काही नाही. आणि अशा प्रकारे आम्हाला जर कार्य करायचं असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? आमचं चित्त देवाला अर्पण केलं पाहिजे. कारण संसार करत असताना जसं वित्ताला महत्व आहे, बरोबर आहे की नाही माऊली? समाजामध्ये, बाजारामध्ये, कुटुंबामध्ये, घरामध्ये, गावामध्ये, परिसरामध्ये तुम्हाला तेव्हाच ओळखतात ना. तुमच्याकडे पैशाची श्रीमंती असेल तरच ओळखतात की नाही. घरामध्ये माणसाला किंमत कुठपर्यंत आहे? जोपर्यंत कमवून आणतो तोपर्यंत. कमवायचा थांबला की नातवंडच म्हणतात आमचे आजोबा आता काही कामाचे नाही राहिले, कारण पिशव्याने आणत ना आता. काय जोपर्यंत आमच्याकडे काहीतरी अशा अपेक्षा लोकांच्या पूर्ण होतात, घरातल्यांच्या पूर्ण होतात ना, तोपर्यंत आम्ही सगळ्यांना आवडत असतो. जोपर्यंत आमच्याकडे पैसा अडका आहे तोपर्यंत दूरचे पण जवळ येतात, लांब असलेले सोयरे पण विचारत येतात. हो, लांब असलेले मित्र पण विचारत येतात. पण एकदा काय माऊली, पैसा संपला ना, जवळचेही दूर व्हायला वेळ लागत नाही, जवळचेही दूर व्हायला वेळ लागत नाही. माऊली, संसारामध्ये जसं वित्ताला महत्व आहे तसं परमार्थामध्ये विशेष करून चित्ताला महत्व आहे. चित्ताला महत्व आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त महत्वाचं आहे, चित्त महत्वाचं. आणि म्हणून भगवंत म्हणतात ते चित्त मला अर्पण करा, ते चित्त मला अर्पण करा. देवाला चित्त अर्पण करता आलं पाहिजे. ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या कल्याण तालुक्यातील आणि हे रायते गाव, आणि ह्या रायते गावातील हे सुरोशी परिवार, सुरोशी परिवाराच्या मातोश्री हरिभक्त परायण वैकुंठवासी निर्मलाबाई दामू सुरोशी आईसाहेबांना बुधवार दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांच्या पश्चात आमचे श्री गणेश दादा दामू सुरोशी आईसाहेबांचा मुलगा, त्याचप्रमाणे सौ अनिताताई अरुण पवार आईसाहेबांची मुलगी, त्याचप्रमाणे सौ सुनीताताई पांडुरंग घोडविंदे आईसाहेबांची मुलगी, संपूर्ण हा सुरोशी परिवार, आईसाहेबांची सून असेल, नातवंड असतील, दीर असतील, जावा असतील, पुतणे असतील, पुतण्या असतील, संपूर्ण सुरोशी परिवार, आप्तेष्ट मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी. आपल्याला माहिती आहे 2016 साली या मुलांचं पितृक्षेत्र हरपलं. वृद्धापकाळाने बाबांचं निधन झालं आणि 2016 साली बाबा तुम्हा आम्हाला सोडून गेले. त्यानंतर आता 2026 ला म्हणजे 10 वर्षानंतर मातृक्षेत्र हरपत आहे. या ठिकाणी आईने अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. चांगल्या जगल्या वागल्या, भुकेल्याची भूक जाणली, तहानल्याची तहान जाणली. बरं का, तुकोबांना आवडणारा परमार्थ केला, माऊलींना आवडणारा परमार्थ केला, शांती ब्रह्मनाथ महाराजांना आवडणारा परमार्थ केला. आणि आपण स्वतः आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना मुलांवर त्या प्रकारे संस्कार केले. जसं दामू बाबा असतील, आमच्या निर्मला आई बाबा आई असतील, ह्या माणसांनी जगत असताना स्वतःची भूक भागवता भागवता इतरांच्याही भुकेचा विचार केला. स्वतःची तहान भागविता भागविता इतरांच्याही तहानेचा विचार केला आणि स्वतःच्या जीवनाचा आनंद घेता घेता इतरांनाही जगण्यासाठी मदत केली, सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं.
तेच विचार, तीच कर्म आणि तेच मार्गदर्शन आज मुलांना त्यांनी केल्यामुळे सामाजिक कार्यामध्ये, समाजामध्ये आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये आज आमच्या गणेश दादांचं कार्य आम्हाला पाहायला मिळत आहे. बरं का, विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये ह्या परिवाराचं कार्य आम्हाला पाहायला मिळत आहे. बरं का, आई वडील प्रत्येक मुलावर चांगल्या प्रकारे संस्कार करत असतात, त्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत असतात. कुठलाच मुलगा आई वडिलांनी सांगून वाया जात नाही, कारण तो वाया जाईल असे आई वडील कधीच शिकवत नाही, कधीच नाही. एखादे आजोबा जर पीत असतील ना, म्हणजे आपण पूर्वी बघितलेल्या काही गोष्टी आहेत बरं का, पूर्वी बघितलेल्या गोष्टी आहेत. ज्या वेळेला बाटलीमध्ये दारू आणायचे ते कुठेतरी जाऊन आड्यापाड्यावर, तेव्हा ती बाटली समोर ठेवली आणि कुठेतरी घरामध्ये एखाद्या कोपऱ्यात बसले तर नातवंडाला ग्लास आणायला सांगायचे तिथे बसल्यानंतर. पण ज्या वेळेला नातवंडाला ग्लास आणायला सांगायचे ना, त्यावेळेला ते पटकन बोलून जायचे त्या मुलाला, त्या लहान मुलाला, हे बाळा मला घाण सवय लागले, तू कधी आयुष्यात व्यसन करू नको, तू कधीच आयुष्यात व्यसन करू नको. म्हणजे आई वडील जेव्हा जेव्हा मुलांना सांगतात ना, तेव्हा तेव्हा चांगल्या प्रकारे त्यांच्यावर संस्कार करत असतात, चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत असतात. बरं का माऊली, पण संघाप्रमाणे मुलं वागत असतात, जगत असतात. त्यांना जसं संघ होईल ना त्याप्रमाणे ते कार्य करत असतात. जसे मित्र मिळाले, ज्या जागेवर बसले, जे काही खायला लागले, प्यायला लागले, जे काही असेल ते त्याप्रमाणे त्यांचे विचार होत असतात, त्याप्रमाणे त्यांचं जगणं वागणं होत असतंय माऊली. बरं का, आपला विषय असा आहे की कुठलाच मुलगा आई वडिलांच्या सांगण्यावरून वाईट वागत नाही, किंवा कुठल्याच मुलाला आई वडील वाईट वाग म्हणून सांगत नाहीत, कधीच नाही. पण मग एक विचार करूयात आपण, मुलगी जर काही चुकली कर्मामध्ये, विचारामध्ये, कार्य करताना जर कधीतरी एखाद्या मुलीकडून जर एखादी चुकी झाली तर तिला बोलताना काय बोलतात माहितीये का, तुझ्या आईने तुला हे शिकवलंय का? मुलगा जर एखादा वाईट वागायला लागला ना, वाईट कर्म करायला लागला ना, तर त्या ठिकाणी त्याला कमी दोष लागला जातोय. पण समाज त्याच्याकडे बोट दाखवत असताना विचार करत असतो आणि बोलत असतो, तुझ्या बापाने तुला हेच शिकवलंय का? बरं का, या ठिकाणी सांगायचा उद्देश एवढाच आहे की आमच्याकडे जी काही चांगली कर्म आहेत, जे काही चांगले विचार आहेत, आमचं जे काही चांगलं जगणं वागणं आहे ना, हे आमच्या आई वडिलांनी दिलेली सगळ्यात मोठी विचारांची श्रीमंती आहे, सगळ्यात मोठी विचारांची श्रीमंती आहे. मी देह म्हणून जोपर्यंत कार्य करतो तोपर्यंत माणूस फक्त स्वतःचा विचार करतो, त्याला म्हणतात स्वार्थी, स्वार्थ. मी, माझं घर, माझी बायको, माझी पोरं, माझी मुलं आणि माझा संसार, याच्या व्यतिरिक्त काही नाही, याच्या व्यतिरिक्त काही नाही. मला सांगा, आपण अनेक ठिकाणी इतिहास वाचतोय, अनेक ठिकाणी पुराण ऐकतोय, अनेक ठिकाणी शास्त्र वाचतोय, अनेक ठिकाणी प्रवचन कीर्तन ऐकतोय. ह्यांच्यापैकी कोणाचं कधीतरी प्रवचनातून कीर्तनातून ऐकायला मिळालंय का? जे फक्त स्वार्थासाठी जगले, स्वतःसाठीच जगले, फक्त माझं घर, माझा संसार, माझी बाई, माझी पोरं, एवढ्या पुरतेच जे मर्यादित जगले, मर्यादित, पुन्हा सांगायला पाहिजे का? त्यांच्या देहाच्या बरोबर त्यांच्या कर्माची सुद्धा माती झाली, कर्माची सुद्धा माती झाली. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, कशाला म्हणतात बरं? देह जाणार आहे, देह जाईल जाईल यासी काळ बा खाईल, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, म्हणून तर आम्ही काय करायचं आहे, क्षणक्षणा हाचे करावा विचार, तरावया पार भव सिंधू. देह नाशिवंत आहे, देह जाणार आहे. देहाची आमच्या समोर शरीराची राख होते, देहाची राख होते, माती होते. पण उभ्या आयुष्यामध्ये केलेल्या कर्माची राख रांगोळी होऊ नये, माती होऊ नये,
असं जर आम्हाला वाटत असेल तर आम्ही विशाल वृत्तीने जगलो पाहिजे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. हे विश्वची माझे घर. या विश्वात असलेला प्रत्येक प्राणी, प्रत्येक पक्षी, प्रत्येक माणूस कुठल्याही प्रकारचा द्वेष नाही, कुठल्याही प्रकारचा मत्सर नाही, कुठल्याही प्रकारचा तिरस्कार नाही. अशा प्रकारे आम्हाला जगता वागता आलं पाहिजे. अन्यथा तसं जर पाहायला गेलं तर माणूस एकदाच जन्माला येतो आणि एकदाच मरतो. बरं का माऊली? तसं जर पाहायला गेलं तर माणूस एकदाच जन्माला येतो आणि एकदाच मरतो. पण आयुष्याचा आराखडा जर आम्ही काढला, आयुष्याचा विचार जर आम्ही काढला, तर विचाराने, कर्माने, गुणांनी माणूस रोज जन्मतोय आणि रोज मरतोय. रोज जन्माला येतात विचार, रोज जन्माला येते वासना, रोज जन्माला येतात वेगवेगळ्या प्रकारचे गुण आणि कर्म. आणि जर मनासारखं नाही झालं, अपेक्षेप्रमाणे जर नाही झालं, ज्याची आसक्ती आहे, ज्याच्याविषयी ममत्व निर्माण झालेलं आहे, ते जर प्राप्त नाही झालं तर त्या विचारांचा, त्या वासनेचा, त्या गुणांचा, त्या कर्माचा मृत्यू व्हायला वेळ लागत नाही. आम्हाला जर तो जन्म मृत्यू थांबवायचा आहे ना, एकदाच जन्म नाही एकदाच मरण, ते जर थांबवायचं आहे ना, तर हे जन्म मृत्यू आमचे थांबले पाहिजेत. पहिले निवांत बसा कधीतरी संध्याकाळच्या वेळेला आणि सकाळपासून आपण काय काय उद्योग केले. मौली, कुठली विचार जन्माला आले, कुठली वासना जन्माला आली, कुठली कर्म आपल्याकडून घडली, आणि एखादी इच्छा, एखादी आशा अपेक्षा जर पूर्ण झाली नाही तर मग तिची मृत्यू कशी झाली, ती कशी मेली, कशा प्रकारे ती वासना मेली, याचा विचार जर आम्ही केला तर दिवसभरामध्ये आमच्याकडून बरंच काही घडलेलं असतंय. बरंच काही घडलेलं असतंय आमच्याकडून. आम्हाला काय करायचंय माहितीये का? ते थांबवायचंय. तो जन्म मृत्यू थांबवायचा आहे. मला सांगा, एखाद्या विचाराचा जर जन्मच झाला नाही, मृत्यू कधी आहे? जन्म झाला त्याला मृत्यू आहे. एखाद्या वासनेचा जर जन्मच झाला नाही तर मृत्यूचा विषयच नाही ना. एखाद्या विचाराचा जर जन्मच झाला नाही तर मृत्यूचा विषयच नाही ना. एखाद्या कर्माचा जन्मच झाला नाही तर मृत्यूचा विषयच नाही ना. आणि ते जर आम्हाला थांबवायचं आहे, बरं का, आम्हाला आमच्या जीवनाचं जर सार्थक करून घ्यायचंय, आयुष्याचं जर सार्थक करून घ्यायचं आहे, तर आईच्या गळ्यात असलेलं सोनं आमच्या गळ्यात असावं. पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करूया. जाताना जरा आईच्या फोटोचं निरीक्षण करा, आणि आईच्या गळ्यात जे सोनं आहे ना, म्हणून हरिभक्त परायण आणि वैकुंठवासी. तुमच्या गळ्यात जर सोन्याची चेन असेल, तुमच्या गळ्यात जर सोन्याची गंटन असेल, चपला हार, साई हार जर असेल, कानात जर मोठमोठे झुमके असतील, दादा तुमच्या गळ्यात जर चेन असेल, हातात जर ब्रेसलेट असेल, तर तुमच्यावर चोरांची नजर राहील. नवे नवे जर हात मारायला भेटला तर हात मारल्याशिवाय राहणार नाही. खरंय की खोट आहे? पण तुमच्या गळ्यात जर तुळशीची पवित्र माळ असेल ना दादा, तर सतत आणि सतत तुमच्यावर पांडुरंग परमात्म्याचा कृपा आशीर्वाद राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि जे माणसाच्या जीवनामध्ये आल्यानंतर, या नरदेहामध्ये आल्यानंतर आपलं आयुष्य सार्थक करण्यासाठी जे कार्य करायचं, ते कार्य माझ्या माय माऊलींनी केलं. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ ठेवली. आई साहेबांनी गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ ठेवली. क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सकाळी उगवणारा सूर्य सुद्धा संध्याकाळी मावळत असतो दादा. काय केलं तर थांबवता येईल त्याला? आपल्या ग्रामपंचायत मध्ये एखादं बटन आहे का? चला जरा आज सूर्य जरा लेट मावळला पाहिजे, उशिरा मावळला पाहिजे, असं काही? सकाळी उमलणारं फूल सुद्धा संध्याकाळी कोमेजलं जातंय. हा सृष्टीचा नियम आहे.
सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा, पाव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा, मौत जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना पडेगा. चामड्याच्या डोळ्याने जर आम्ही बघितलं तर दादा आम्ही येताना काही घेऊन आलो नाहीत आणि जाताना सुद्धा काही घेऊन जाणार नाहीत. पण ज्ञान चक्षुने जर बघितलं, आध्यात्मिक दृष्टीने जर बघितलं तर आम्ही प्रारब्ध आणि संचित बरोबर घेऊन आलेलो आहोत. क्रियमान कर्म करायची आहे. खर्चच किती कराल, कमवायला पण लागा ना. काय जो नुसता खर्चच करतो ना त्याला सतत दुसऱ्या पुढे हात पसरावे लागतात. म्हणून जुन्या माणसांची म्हण होती, वृद्ध माणसं, माझे आजोबा नेहमी सांगायचे, अंथरूण पाहून पाय पसरावे. काय भगवंताने जी शिल्लक दिलेली आहे, किती किती दिलेलं आहे. भगवंत म्हणतात एवढं दिलेलं आहे ना, का राजयाची कांता कोरांना मागे. आणि माझी या भक्ता काय म्हणताय, आणि संसाराची चिंता काय, समर्थाची कांता कोरांना मागे. फक्त आम्ही काय केलं पाहिजे माऊली माहिती आहे का, परिवर्तन महत्वाचं आहे ना. परिवर्तन महत्वाचं आहे. एखादी मुलगी जर दुसऱ्याच्या घरामध्ये सून म्हणून जर जाते तर तिने पूर्वीचं सगळं विसरायला पाहिजे का नको. आणि विसरली तर ती सून सून विसरली तर ऐकणार ती सगळ्यांचं, नाहीतर तिचं सगळ्यांना ऐकावं लागणार. जर विसरली नाही तर हा फरक आहे. आई वडिलांना तात्पुरतं विसरावं लागतंय, घरदार तात्पुरतं विसरावं लागतंय, आवडी निवडी कायमच्या विसराव्या लागतात. स्वतःचं नाव सुद्धा काही वेळेला बदलावं लागतं आणि भानसावरचं नाव ठेवायला लागतं. आई खरंय की खोट आहे. काय नवरदेव नारायण असेल तर नवरी लक्ष्मी नाही का आई. नवरदेव पांडुरंग असेल तर नवरी रुक्मिणी, नवरदेव राम असेल तर नवरी आहे का. आता रामच नाही राहिला तर सीता कशी येईल बरं. रामच राहिला नाही ना. आता आमची पद्धत पण भारी आहे, नावं ठेवण्याची, नावं काढण्याची पद्धत पण भारी आहे. पहिला विषय म्हणजे मूल जन्माला आलं नाही आलं की आम्ही लगेच टायमिंग बघणार, वेळ वार बघणार, तारीख बघणार, नक्षत्र कोणतं आहे ते, करण, योग, आयन, बरं का मौली. आणि मग एखाद्याला ज्याला जमतंय त्याला विचारणार, बघा हो जरा नावरास काय येते, ती नाव काय येत ते. आणि मग त्याच्यावरून आम्ही नाव ठेवणार, बरं का. म्हणून तुकाराम आता पाहायला मिळत नाही, पांडुरंग आता पाहायला मिळत नाही, राम नाही, विठ्ठल नाही. आमचे भगवान बाबा मागे बसलेले आहेत. आहे का भगवान आता. त्यांच्या मुलाचं नाव आहे नवनाथ. विचारा बरं बाबांना, काय नवनाथ नाव ठेवतो ना तुम्ही, नाव वार टायमिंग बेमिंग सगळं कोणाला तरी विचारून ठेवलं होतं का. भगवान बाबांच्या वडिलांचं नाव नारायण. आता मी का घेतलं माहितीये का, मला जे माहिती आहे तेच घ्यावा ना. काय बाबा, भगवान बाबांच्या वडिलांचं नाव नारायण. आतापर्यंत बाबांकडून मी जास्त नाही सांगत, 1000 वेळा नारायण नावाचा जप झालाय, नकळत नाव सांगता सांगता. तसं ते सतत नामस्मरण करतात. आध्यात्मिक क्षेत्रात आहेत, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करतात, तसं ते सतत नामस्मरण करतात. पण नाव सांगता सांगता नकळत 1000 वेळा नारायण नावाचा जप झालाय.
नारायण हे नाव त्यांच्या वडिलांनी, आता लांब बसलेत बाबा म्हणून तर त्यांच्या पण वडिलांचं नाव मला माहित झालं असतं, त्यांच्या वडिलांनी, नारायण बाबांच्या वडिलांनी वेळ, तारीख, दिनांक, टायमिंग पाहून ठेवलेलं नाही, आपल्याला जे वाटलं ते नाव ठेवलं, म्हणून नारायण भगवान नवनाथ. आता पुढे जायला पाहिजे का अजून? माझ्या वडिलांचं नाव आत्माराम, एका काकाचं नाव राजाराम, दुसऱ्या काकाचं नाव शांताराम, तिसऱ्या काकाचं नाव श्रीराम आणि आजोबाचं नाव कृष्णा. बरं का? जर वार, टायमिंग विचारून जर एखाद्याला नाव ठेवलं असतं तर ही नावं आली असती का? आली असती? बरं मला सांगा, ते सुखी का आपण सुखी? ज्यांनी टायमिंग न विचारता नावं ठेवल्या ते सुखी का ज्यांचा सगळा काढून नाव ठेवलंय ते सुखी? काल बोरशिटीला कार्यक्रम होता बाबा, बोरशिटीला 91 वर्षाचे बाबा होते. कुठले बाबा? कधी गेलात तर भेटा त्यांना, बरं का? त्यांच्याही वडिलांचं नाव असं नारायणच नाव त्यांच्याही वडिलांचं. त्यांचं नाव काहीतरी लहू नारायण कुठले, 91 वय वर्ष 91. आपण जेवढी बसलोय ना तेवढ्यांना लाजवेल अशा प्रकारे त्यांची शरीरयष्टी आणि अशा प्रकारे ते बसले होते व्यवस्थित. शरीरयष्टी म्हणजे का असे मजबूत नाही, तुम्हाला ध्यान येते, अशक्त वाटतील, पण मनाने एवढे सशक्त का 91व्या वर्षी पण त्यांनी बसलेले असताना मांडी हलवली नव्हती, बरं का? एकही ग्रहाची शांती नाही आयुष्यामध्ये, कुठल्याही ग्रहाची शांती नाही. काय? आई त्यांच्या खांद्याला खांदा लावून आजही परमार्थ करते. बाबांचं वय जर 91 आहे तर आईचं नाव 85 असेल, बरोबर आहे? आजही ते पायीवारी करतायत बाबा 91व्या वर्षी. ना नावराज बघितली, ना गुण बघितले, ना गण बघितले, ना अजून काय असताय त्या नाड्या बघितल्या. 71 वर्ष संसार करतायत. किती? 71 वर्षे. इथं सगळा जमलेला 2 महिन्यात घटस्फोट झालेला तुम्हाला किती प्रकरण दाखवू? विषय काय आहे? ह्या माणसांनी खरा परमार्थ केला, खरी भक्ती केली, तुकोबांना आवडणारी भक्ती केली, खरी देवपूजा ज्याला म्हणतात ती देवपूजा केली खरी, बरं का? मग नरदेह मिळालेला आहे, मनुष्य देह आम्हाला मिळालेला आहे, आमचं आद्य कर्तव्य आहे, आमचं आद्य कर्तव्य आहे. परमार्थ केला पाहिजे, देव कार्य केलं पाहिजे, धर्म कार्य केलं पाहिजे, देवपूजा केली पाहिजे. पण ती देवपूजा करत असताना आम्ही काय करतोय माहितीये का? नको त्या गोष्टींमध्ये अडकलेलो आहोत आम्ही, नको त्या गोष्टींमध्ये, बरं का? आणि म्हणून मग आईने खरा परमार्थ केला, हरिभक्त परायण होत्या, देवाचं कार्य केलं, देवाचं नामस्मरण केलं. जे त्यांनी नामस्मरण केलं, जे त्यांनी कार्य केलं, ते संस्कार आणि ते मार्गदर्शन आज त्या मुलांवर आईसाहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्याकडे सुद्धा त्या प्रकारचे विचार आपल्याला पाहायला मिळतात, त्या प्रकारची कर्म आपल्याला पाहायला मिळतात, बरं का? आमची व्यवस्था भगवंताने केलेली आहे, सगळी व्यवस्था केलेली आहे. आम्ही प्रारब्ध बरोबर घेऊन आलेलो आहोत, आम्ही संचित बरोबर घेऊन आलेलो आहोत. आता आम्हाला क्रियमान कर्म करायची आहेत, क्रियमान कर्म करायची आहेत. आयुष्यभर पुरेल एवढी संचित आमच्या बरोबर भगवंताने दिलेली आहे. आपला विषय काय माहितीये का? आज आम्ही जमा कमी करतोय, खर्च जास्त करतोय. जमा कमी करतोय, खर्च जास्त करतोय. डोळ्यातून खर्च करतोय. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही देव जास्त पाहता का सृष्टी जास्त पाहता? तुमच्या दृष्टीला सृष्टी आवडते का देव आवडतो? काय? आम्ही कानातून देवाचं जास्त ऐकतोय की लोकांचं जास्त ऐकतोय? आणि लोकांना, माणसाला आवड कसली ऐकण्याची? आम्ही मुखातून बोलत असताना देवाचं जास्त बोलतोय का लोकांचं जास्त बोलतोय? हिताचं बोलतोय का अनहिताचं बोलतोय? वादाचं बोलतोय का संवादाचं बोलतोय?
सर्वांगाने आम्ही काय करतोय माहितीये का माऊली? सर्व इंद्रियांनी थोडी 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 आम्ही जी भगवंताने दिलेली आहे ना, ती शिल्लक संपवत असतो. आर्थिक, कायिक, वाचिक, मानसिक जे प्रारब्ध आणि संचित भगवंताने आमच्या बरोबर दिलेलं आहे ते आम्ही संपवत असतो. बरं का माऊली? इथे काय सांगितलंय? आयुष्यभर पुरून उरेल एवढं भगवंताने आपल्या बरोबर दिलेलं आहे. हात पसरायची वेळ आली. याला कारण काय झालं माहितीये का? आम्ही पुण्यकर्म करत नाही, आमच्याकडून पुण्यकर्म घडत नाहीत. जी घडतात ती पाप कर्म घडतात, ती पाप कर्म. आणि म्हणून मरणोत्तरच्या